केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT बॉम्बेच्या नावाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं आता पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच IIT मध्ये एका कार्यक्रमात बोलताना मंत्री सिंग यांनी IITच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, ते मुंबई केलं नाही ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलं होतं। यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक असल्याचं म्हटलंय। सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी या संदर्भातील भली मोठी पोस्ट लिहून आपली सविस्तर भूमिका मांडली। राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मराठी माणूस आणि मुंबईच्या मुद्द्यावर वारंवार आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी मुंबई हे शहर महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव शिजत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। यासाठी त्यांनी चंदीगडचं उदाहरण यावेळी दिलंय। इतकंच नाही तर आधी मुंबई आणि नंतर संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा खळबळजनक आरोपही राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलाय। X या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून राज ठाकरे यांनी पोस्ट करत म्हटलंय की केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईत IITच्या कार्यक्रमात बोलताना IITच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं। जितेंद्र सिंग यांचं हे विधान सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय। आणि ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली। त्याबद्दलची गेली अनेक दशकं त्यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मूमधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे। या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर MMR परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा। यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबाईच्या म्हणजेच मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं गेलंय। त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं। तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय। आज केंद्र सरकारनं तिथे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला। त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे। असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार। मुंबई नको, बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तेव्हा मराठी माणसा जागा हो। इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे हे आपण रोज पाहतच आहोत। आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्या या पोस्ट नंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं ही महत्त्वाचं ठरेल। तसंच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातोय हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे। या संदर्भातील राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।